नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज जी MPSC कंबाईन ग्रुप बी चा जो आपला पेपर झालेला आहे, सो त्यातले जनरल सायन्सचे क्वेश्चन आपण आज डिस्कस करणार आहोत. पेपर इझी टू मॉडरेट लेवलचा होता असं आपण म्हणू शकतो. जनरल सायन्सच्या क्वेश्चन बद्दल मी तुम्हाला सांगू शकते. ओके, आपले नवीन बॅचेस स्टार्ट होत आहेत. MPSC राज्यसेवेची आपली बॅच स्टार्ट होती 17 जून पासून आणि MPSC कंबाईनची बॅच आपली ग्रुप बी आणि सी साठीची बॅच स्टार्ट होतीये 21 जून पासून. सो अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो हा जो आपला पेपर आहे हा क्वेश्चन बुकलेट बी मधले क्वेश्चन्स आहेत. सो 66 नंबर पासून आपले जनरल सायन्सचे क्वेश्चन स्टार्ट होत आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता, ध्वनी ऊर्जा म्हणजे कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे असं विचारलं इथे. सो फर्स्ट ऑप्शन पाहू शकता, यांत्रिक ऊर्जेचे कंपन करणारा स्रोत आहे का, म्हणजेच मेकॅनिकल एनर्जी असते काही ड्यू टू व्हायब्रेटिंग सोर्स. तर हे काय आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर सेकंड आणि थर्ड ऑप्शन जे आहेत, विद्युत ऊर्जेचं कंपन करणारा स्रोत किंवा मग चुंबकीय ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत, तर हे दोन्ही काय आहेत आपले ऑप्शन चुकीचे आहेत. कारण जेव्हा आपण हा चॅप्टर स्टडी करतो तेव्हा आपण स्टार्टच या पॉइंटने करतो की साऊंड एनर्जी जी आहे ती एक मेकॅनिकल एनर्जी किंवा मग यांत्रिक ऊर्जेचा एक प्रकार आहे. सो फर्स्ट ऑप्शन काय असणार आहे आपल्या इकडे, बरोबर असणार आहे. सेकंड क्वेश्चन पहा, 67 नंबरचा क्वेश्चन. तर खालील विधाने सत्य की असत्य हे आपल्याला फाइंड आउट करायचं. फर्स्ट आपलं स्टेटमेंट पहा, विखंडन म्हणजेच जे फिजन असतं तर या अभिक्रियेमध्ये जड युरॅनियम अणू वापरतात. तर फिजनसाठी बरोबर आहे. फिजनसाठी हेवी न्यूक्लियस वापरला जातो आणि फ्युजनसाठी 2 लाईट न्यूक्लियस जसे की ड्यूटेरियम आणि ट्रिटियम असे वापरले जातात. ते स्टँडर्ड एक्झाम्पल आपण डिस्कस केले होते. तर फर्स्ट ऑप्शन काय आहे, अगदी बरोबर आहे. सेकंड पहा, म्हणजेच ट्रू येईल, हे सत्य आहे. सेकंड पहा, विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते, हे सुद्धा बरोबर आहे. सेकंड ऑप्शन पण आपलं काय असणार आहे, ट्रू असणार आहे. थर्ड पहा, थर्ड स्टेटमेंट, विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात, तर हे सुद्धा काय आहे, हे पण बरोबर आहे. फर्स्ट आणि थर्ड स्टेटमेंट तुम्ही पाहू शकता की ऑलमोस्ट सेम आहे. याचा अर्थ तुम्ही सेम आहे असं समजू शकतात. सो थर्ड स्टेटमेंट जे आहे, तिसरं विधान सुद्धा आपलं काय आहे, बरोबर आहे. फोर्थ पहा, विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते, तर हे पण काय आहे आपलं, हे सुद्धा बरोबर आहे. सो चारही सत्य म्हणजेच ट्रू असणारे ऑप्शन कोणते आहेत, तर आपलं सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. ते नेक्स्ट पहा, 68 क्वेश्चन, योग्य उत्तरे निवडा. तर क्ष किरणाबाबत इथे काय दिलेली आहेत, विधानं दिलेली आहेत काही. तर क्ष किरण जे आहेत हे श्रव्यातीत किंवा आपण म्हणू शकतो अल्ट्रासॉनिक लहरी आहेत. तर ह्या अल्ट्रासॉनिक लहरी आहेत का, तर या अल्ट्रासॉनिक लहरी नाही आहेत. कारण अल्ट्रासॉनिक लहरींची जी वारंवारता आहे किंवा आपण फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो ती खूप जास्त असते, यांची फ्रिक्वेन्सी तितकी जास्त नाहीये. सो फर्स्ट जे आहे, फर्स्ट आपलं रॉंग असणार आहे स्टेटमेंट. सो योग्य उत्तर इथे निवडायचं आहे. खाली कॉम्बिनेशन्स दिलेली आहेत. सेकंड पहा, क्ष किरण सरळ रेषेत प्रवास करतात, तर हे बरोबर आहे. क्ष किरण हे नेहमी स्ट्रेट फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करणार आहेत. त्यानंतर हे क्वेश्चन जरी माहिती नसेल तरी एलिमिनेशन मेथडने आपण बरोबर उत्तर इथे फाइंड आउट करू शकतो. पण जर आपण ऑप्शनचं कॉम्बिनेशन पाहिलं तर काही कन्फ्युजन पाहायला मिळत आहे. सो आपण ऑफिशियल आन्सर कीसाठी वेट करूयात या प्रश्नासाठी. थर्ड पहा, सॉफ्ट क्ष किरणची तरंग लांबी हार्ड क्ष किरणापेक्षा कमी असते. म्हणजेच काय दिलं इथे, सॉफ्ट एक्सरेची वेव्हलेंथ हार्ड एक्सरे पेक्षा काय असते असं दिलं इथे, कमी आहे. तर हे उलट असणार आहे. कारण जे हार्डवाले आहेत, हार्ड एक्सरेज जे आहेत हे नेहमी कसे असणार आहेत, वेव्ह फॉर्म मध्ये मी तुम्हाला सांगितलंय नेहमी सिक्वेन्स आणि सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. कारण वेव्ह लेंथ कमी, फ्रिक्वेन्सी जास्त, म्हणजेच तरंग लांबी आणि वारंवारता
ही आपण शब्दांमध्ये लक्षात ठेवायला गेलो तर ते लक्षात इझिली राहत नाही. सो इथे पाहू शकता तुम्ही, हार्डवाले म्हणजे जास्त इंटेन्स असणार आहे आणि इकडे आहेत सॉफ्टवाले. तर काय दिलं इथे, सॉफ्ट एक्सरे हॅव लेस वेवलेंथ दॅन हार्ड एक्सरे. तर हार्ड एक्सरेची जी सॉफ्ट एक्सरेची जी वेवलेंथ आहे ही जास्त आहे, कमी नाहीये. यांची वेवलेंथ काय जास्त आहे, कमी नाहीये. सो हे स्टेटमेंट पण काय आपलं चुकीचं आहे. त्यानंतर पहा, क्ष किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. तर हे पण काय, हे पण चुकीचं आहे. कारण जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपण पाहतो त्यामधल्या प्रत्येक कंपोनेंटची स्पीड जी आहे ती प्रकाशाच्या गती इतकीच असते, अगदी एकदम सेम 3 × 10⁸ मीटर पर सेकंड इतकी असते. सो हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. तर सेकंड जे आपलं ऑप्शन आहे म्हणजे सेकंड दुसरं जे विधान आहे हे बरोबर आहे. पण असं कॉम्बिनेशन इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण इथे काय, फक्त चौथं बरोबर, पहिलं तिसरं बरोबर, दुसरं आणि तिसरं बरोबर आणि आहे पहिलं बरोबर. सो यात काही मॅच मिळत नाहीये. सो आपण याच्यासाठी आयोगाच्या ऑफिशियल आन्सर कीचा वेट करूया. त्यानंतर पहा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सरणीमध्ये पी गणात समावेश आहे यांचा. तर यासाठी तर ऍक्च्युली आपल्याला पिरियॉडिक टेबल म्हणजे आवर्त सरणी पाठ असली पाहिजे. पण आपण इथे पाहू शकतो की फ्रान्सियम हा कुठे येणार आहे, पहिल्या म्हणजेच पी ब्लॉक मध्ये येतो. त्यानंतर युरॅनियम जर आपण पाहिलं तर एफ ब्लॉक मध्ये येतो. थर्ड इंडियम आपण पाहिलं तर हा आहे आपला पी ब्लॉकचा मेंबर. युरॅनियम होता एफ ब्लॉकचा मेंबर आणि कॉपर जर आपण पाहिलं तर हा डी ब्लॉक मध्ये येतो. सो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे इथे, इंडियम. थर्ड ऑप्शन काय असणार आहे इथे बरोबर असणार. इथे आहे इंडियम, हा पी ब्लॉक आहे. नेक्स्ट पहा, युरॅनियमचा इथे ॲटॉमिक नंबर आणि त्याचं जे काही ॲटॉमिक वेट म्हणजे अणुभार आणि अणुक्रमांक दिलेला आहे. तर यामध्ये विचारलंय की या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात. तर एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन एक्सपेक्टेड नाहीये, पण जर आपण अणुभार पाहिला तर ॲटॉमिक मास जो आहे हा कसा आपण मिळवू शकतो, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आणि जर तुम्ही ॲटॉमिक नंबर पाहिला किंवा अणुक्रमांक ज्याला आपण म्हणतो तो कसा कॅल्क्युलेट करतो आपण, नंबर ऑफ प्रोटॉन्स यूज करून. तर नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजेच काय असेल, नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजेच असणार आहे अणुक्रमांक. तर Z+N. तर इथे काय करायचं आपण, इथे आता हे जे नंबर दिलेले आहेत याला डायरेक्टली मायनस करून आपल्याला आन्सर द्यायचा आहे. एक्झॅक्ट आन्सर इथे विचारलं गेलं नाहीये. सो काय असणार इथे, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय असेल, ॲटॉमिक मास मायनस ॲटॉमिक नंबर. तर ॲटॉमिक मास किती आहे इथे 238 म्हणजेच बी. ब मायनस किती येईल इथे 92 म्हणजेच अ. तर फर्स्ट ऑप्शन मध्ये इथे पाहायला मिळतं आपल्याला हे रिलेशन. सो फर्स्ट ऑप्शन या क्वेश्चन साठी बरोबर असणार आहे. 71वा प्रश्न पहा, हेमेटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे लोखंड किंवा आयरन. हा क्वेश्चनही फार सिंपल होता, जे कॉमन आपण 5-6 लर्न करतो त्यापैकी हा एक आहे. त्यानंतर हा थोडासा कठीण होता, जो युजली आपण स्टडी करत नाही. तर डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे सॉरोपोडा. तर हा डायनासोर होता एक, जो आता एक्सटेंड झालेला आहे. नेक्स्ट 73rd क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणता सिलेंट्रेटा फायलमशी संबंधित नाहीये. आता हे एक्झाम्पल जरी आपण पाहिले नसेल तरी हे स्टँडर्ड एक्झाम्पल आहे. याचे आपण इमेजेस सुद्धा पाहिले होते की सी क्युकंबर जे आहे, सी क्युकंबर किंवा समुद्री काकडी जी आहे ही इकायनोडर्मॅटाची मेंबर आहे. सो हे इथे नसणार आहे. सो हे जे नवीन आलेलं आहे सी पेन, ब्लू कोरल, सी फॅन, हे सगळे काय आहेत सिलेंट्रेटाचे मेंबर्स आहेत, म्हणजेच निडारियाचे मेंबर्स आहेत जे
स्टिंगिंग सेल्स असतात यांच्यामध्ये. सो याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? थर्ड, समुद्री काकडी हे जे आहे हे सिलेंटेटाचा मेंबर नाही. एक्सप्लेनेशन तुम्ही नंतर वाचू शकता. नेक्स्ट पहा 74th क्वेश्चन. सो याच्याबद्दल आपण डायग्राम पाहिलेला, डायरेक्टली आपण याची इमेज पाहिली होती की विच वन ऑफ द फॉलोइंग एम्फिबियन्स आर ब्लाइंड, म्हणजेच खालीलपैकी कोणता उभयचर प्राणी हे अंधळे आहेत. तर बेडूक आणि टोड यातले डिफरन्स आपण वारंवार पाहिले की काय डिफरन्स असतो, तर यांना नक्कीच डोळे असतात. सो हे ऑप्शन दोन्ही डायरेक्टली एलिमिनेट होतात. आणि सॅलमाइंडर म्हणजे सरड्यासारखा हा असतो, तर यालाही डोळे आहेत, तर तसंही एलिमिनेट होऊ शकत होतं, पण आपल्या नोट्समध्ये आपण याचा डायग्राम पाहिला होता की याला डोळे नसतात. सो सिसिलियन्स किंवा सिसिलियन हे बरोबर उत्तर आहे याचं, की हा आंधळा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा 75वा प्रश्न. लिंबूवरील कॅन्कर रोग कोणत्या रोगकारकामुळे होतो? तर कॉझल एजंट काय आहे याचा? झॅन्थोमोनास सिट्राय. तर मी तुम्हाला काही 5 ते 6 नावं सांगितली होती की बायोलॉजिकल किंवा बोटॅनिकल नावं. तर मी सांगितलं होतं सिट्राय. सिट्राय म्हणजे लिंबूवर्गीय जे काही वनस्पती आहेत त्यांना सिट्राय असं संबोधलं जातं. सो सिट्राय, झॅन्थोमोनास सिट्राय काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. 76 नंबरचा क्वेश्चन पहा. वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा किंवा माती ज्याला आपण म्हणतो ती कोणती असते? तर सँडी सॉइल ही पाणी व्यवस्थित धरून ठेवू शकत नाही. क्लेवाली सॉइल जी आहे ती खूपच चिकट असते, सो त्यामध्ये वनस्पती नीट वाढणार नाहीत. लोम जे आहे, लोमी सॉइल किंवा लोम माती ज्याला आपण म्हणतो, हे कॉम्बिनेशन असतं सँड आणि क्लेचं. सो हे बेस्ट असणार आहे कोणत्याही प्लांटच्या किंवा वनस्पतीच्या ग्रोथसाठी. सो याचं बरोबर उत्तर असणार आहे थर्ड ऑप्शन. 77th क्वेश्चन पहा. मातीचा किंवा मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस काय म्हणतात? तर मृदा जनन म्हणजे स्पेडोजेनेसिस. तर जनन म्हणजे तर काय असतं? फॉर्मेशन असतं ना, पण इथे काय दिलंय की लॉस किंवा आपण म्हणू शकतो की नुकसान. तर जेनेसिस हे शब्द नाही येणार तिकडे. त्यानंतर मातीच्या निर्मितीची प्रक्रिया, इथे तर डायरेक्टली एलिमिनेट होत आहे, इथे बनतीये माती, सो हे पण एलिमिनेट होऊ शकतं. त्यानंतर मातीची धूप म्हणजेच सॉइल इरोजन, तर हे बरोबर उत्तर आहे. नन ऑफ दी अबव्ह नाही येणार, कारण हे सॉइल इरोजन वारंवार आपण पाहिलेलं. सो थर्ड ऑप्शन काय असणार आहे आपली? मातीची धूप हे बरोबर उत्तर असणार आहे. 78 क्वेश्चन ही खूप इझी होता. मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताच्या सामुवे म्हणजेच पीएच चे नियंत्रण, त्यानंतर टाकाऊ पदार्थांचे व अतिरिक्त क्षारांच्या शरीराबाहेर उत्सर्जन इत्यादी कार्य प्रामुख्याने कोण करते? तर इथे आपल्याला ते अव्यय फाइंड आउट करायचं. तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? किडनी किंवा मूत्रपिंड हे असणार आहे. 79th क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्रव्य आहेत, म्हणजेच वॉटर सोल्युबल विटामिन्स कोणते आहेत? तर मी सांगितलं तुम्हाला ABCDE अँड K लक्षात ठेवायचं आणि त्यातले B आणि C लक्षात ठेवायचे की ते वॉटर सोल्युबल आहेत. आपण प्रत्येक लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. सो B आणि C काय आहेत? वॉटर सोल्युबल आहेत. B आणि C काय आहेत? वॉटर सोल्युबल आहेत. सो थर्ड ऑप्शन आपलं इथे बरोबर आहे. 80th क्वेश्चन पहा. So the cerebrospinal fluid is secretion produced by the choroid plexuses and circulating in subarachnoid space around the brain and spinal cord. तर इथे प्रमस्तिष्कमेरू द्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोरिओइड प्लेक्सस मध्ये तयार झालेला व सबअरेक्नॉइड पोकळीमधून मेंदू व मज्जारेजू सभोवती फिरणारा द्रव पदार्थ आहे. तर या बाबतीत खालील विधाने आपण विचारात घ्यायचेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे हे फाइंड आउट करायचंय. तर याचं उत्तर असणार आहे अ, ब, क व ड. म्हणजेच ह्याचे फंक्शन जे आहेत की हा
ऑक्सिजन सप्लाय करतो ब्रेनला, त्यानंतर वेस्ट प्रोडक्ट लांब घेऊन जातो, त्यानंतर आपण म्हणू शकतो की एक पोषण पुरवतो मेंदूला, त्यानंतर एक प्रोटेक्टिव्ह लेअर किंवा एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगचं सुद्धा काम करतो. सो ABCD सर्व ऑप्शन्स आपले इथे बरोबर आहेत. सो कोणतं थर्ड ऑप्शनमध्ये कॉम्बिनेशन्स अवेलेबल आहेत. सो ABCD सर्व बरोबर. सो अशा प्रकारे आपले 15 क्वेश्चन्स डिस्कस झालेले आहेत. सो ऑफिशियल आन्सर कीसाठी आपण तरी वेट करूया. थँक्यू एव्हरीवन.